बुकिंग वेळेस ओटीपी येत नसल्याची यवतमाळमधील ग्राहकांची तक्रार आहे। धाराशिवमध्ये पहाटे 5:30 पासून लोक रांगेत उभे आहेत। तर बातमी जालन्यातून आहे। जालन्यामध्ये पुरवठा विभागाकडून आतापर्यंत छापेमारी करण्यात आली आहे। पथकाकडून 74 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत। जालना जिल्ह्यात सद्यस्थितीला गॅस टंचाई नसल्याचं अप्पर जिल्हाधिकारी सांगतायत। पुरवठा विभागाने आतापर्यंत 225 ठिकाणी छापेमारी करत कारवाई केली आणि 74 घरगुती गॅस सिलेंडर जप्त केलेले आहेत। जालना आणि गोंदियातली ही दोन दृश्य आपण बघतोय। जालन्यामध्ये 225 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे। 74 सिलेंडर जप्त, तर गोंदियात देखील तिथे धाड टाकण्यात आली आहे। 85 ठिकाणी धाड टाकली आणि त्यातून 13 सिलेंडर जप्त करण्यात आले। मुंबईतील इंदुरी चाट हॉटेलमध्ये इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करण्यात येतोय। गॅस नसल्यामुळे अनेक हॉटेल्समध्ये इलेक्ट्रिक शेगडी आणि चुलीचा वापर होतोय। आज एवढ्या लोकांचे आपल्या हॉटेलमध्ये काम करतात, त्यांचा पगार असेल, इलेक्ट्रिसिटी बिल असेल, या सगळ्या गोष्टी मेंटेन करायचं तर हॉटेल चालू ठेवणं गरजेचं आहे। त्यामुळे या सगळ्या ॲडजस्टमेंट करून प्रयत्न करतोय। आता इथे एक कमर्शियल सिलेंडर ते पण बंद झालंय, त्याचं अजून रिप्लेसमेंट आम्ही ऑर्डर देऊन पण मला वाटतं 2 आठवडे झालेले आहेत। अजून कमर्शियल सिलेंडर मिळवण्याचे प्रयत्न तुम्ही केले पण ते मिळत नाही। त्यांच्याकडे अवेलेबलच नाही आहेत, त्यांच्याकडे अवेलेबलच नाही। कमर्शियल सिलेंडर तर कोणाकडेच अवेलेबल नाही आहे। तर ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील खाऊगल्लीमध्ये अनेक दुकानं गॅस नसल्यानं बंद आहेत। अनेक ग्राहक आणि कामगारांना सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण मिळणं सुद्धा मुश्किल झाल्याचं काही ठिकाणी पाहायला मिळतंय। गॅस नसल्यामुळे अनेक दुकानदार आणि व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसतोय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवभोजन सेंटरवर स्वयंपाक करण्यासाठी चुलीचा वापर करण्यात आलाय। 2 चुलींवरती आता या ठिकाणी अन्न शिजवण्यात येत आहे। अमरावतीच्या राजापेठ परिसरामधील देशमुख गॅस एजन्सी समोर पुन्हा सिलेंडरसाठी नागरिकांनी रांग लावली आहे। मागील 2 दिवस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची गर्दी ओसरली होती। यवतमाळमधील छोटी गुजरी या परिसरात वनश्री गॅस एजन्सी बाहेर 8 ते 10 दिवसांपासून नागरिक सिलेंडरसाठी रांग लावत आहेत। एजन्सीची 700 सिलेंडरची मागणी असून पुरवठा मात्र 300च होतोय। ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येत नसल्यानं ग्राहकांनी एजन्सीच्या बाहेर रांगा लावल्यात। या ठिकाणी सकाळपासूनच पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचं वाटप सुरू आहे। तर परभणीत अनेक हॉटेल व्यावसायिकांकडून चुलीवर स्वयंपाक करण्यात येतो। गॅस मिळत नसल्यानं लाकूड आणि कोळशावर चालणाऱ्या चुलीची मागणी वाढली आहे। दिवसाला जिथे 5 चुली सुद्धा विकल्या जायच्या नाहीत, तिथे आज 100 चुली घर बसल्या विकल्या जात आहेत। पुण्यामध्ये लग्नसराईला गॅस टंचाईची झळ बसली आहे। गॅस अभावी केटरर्स व्यावसायिक हवालदिल झाले। गॅस मिळत नसल्यामुळे 3 ते 4 हजार व्यावसायिकांपुढे संकट उभं ठाकले। तर नंदुरबार जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्यानं लग्न समारंभांवर सुद्धा मोठा परिणाम होतोय। गॅस नसल्यानं केटरिंगचा व्यवसाय अडचणीत सापडलाय। त्याचा थेट फटका लग्नाच्या शुभ कार्यांना बसतोय।